मम्मी मी आले. आलीस तू? ये 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 ये. अगं मी तुझीच वाट. हो मम्मी. आणि हे बघ मी केवढी मोठी बॅग घेऊन आली आहे. आता मी मस्तपैकी 15 दिवस इथेच राहणार. अगं मी तुझीच वाट बघत होते बघ सकाळपासून. हा बाई म्हणलं पिंकी कशी काय नाही आली, कशी काय नाही आली. ये ये हात पाय धुवून घे. हा राहू दे राहू दे. अगं राहू दे मी घेते. जा हात पाय धुवून घे. हा बाहेर लिहून होतं का गं? बरं हो मम्मी मी पटकन येते. हा मम्मी काय सांगू तुला इतकं बरं वाटतंय ना. हा जा जा जा. पिंकी तुला माहिती आहे का अगं तुझी लय वाट बघत होते बघ मी 8 दिवसापासून. आज माझी पिंकी येईन, उद्या माझी पिंकी येईन रसाळी खायला. तुला रसाळी पोळी लय आवडते ना. हा त्यासाठी अगं तुझी लय वाट बघत होते बघ. तू एक काम कर, ते कपडे बिपडे आवडून घे तुझे. हा ते कपडे चेंज कर. तेवढं ती जागा मागा घालून आले तू आवडून. हा मम्मी काय सांगू तुला इतकं बरं वाटतंय ना. आता पटकन दे मला पुरणपोळी खायला. करायला घेते. हा अगं ते काय झालंय तुझ्या बाबांनी नाही जेवण करून गेले आणि दाद्या पण तसाच जेवण करून गेलाय. सगळी भांडी घासायचे बघ. तू काय कर मी पुरणपोळ्याचं बेत करते तिकडं. हा तो पण तेवढी भांडी घासून घे. हा हा मम्मी ठीक आहे. मम्मी झाली माझी भांडी घासून. आता दे मला पुरणपोळी खायला. बेत करायचे मला. जर हे तुझा दाद्या ना पॅन्टी आणलाय ना ते धुवायचे. हा एवढेच कपडे आहेत. ऐक ना मग तूच देऊन टाक ना. मी पोळ्यांचं बघते काहीतरी. हा 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 चालेल. आता घेऊन जा आणि चांगलं धुव ना साबणाने. हा हा धु झालं होय तुझं काम. कपडे पुढे धुतले सगळे. एक काम कर ना एवढा तर लगेच फरशी पण पुसून घे ना. अरे बापरे काय बोलताय सासूबाई. तुम्हाला बरं नाही वाटत आहे. नाही नाही मी इथून लगेच निघते. हो हो येते येते. काय ग पिंकी काय झालं? अगं मम्मी माझ्या सासूबाईंची तब्येत खूप बिघडली. मला जावं लागेल. निघते मी. होय अगं पण पोळ्या केल्या नाहीत ना माय. पोळ्या करून अगं माय पोळ्या केल्या नाहीत ना बाई. पोळ्या करतो. पोळ्या खाऊन समाधान आपण गप्पा मारून मग थोड्या वेळानं जाशील माय. खाऊन जायचे माय पोळ्या. पुरणपोळी धावते तुझी ती पुरणपोळी. पुरणपोळी देते देते बोलून सगळी कामं माझ्याकडून करून घेतली. नंतर कधी आली ना तर खाईन तुझी ती पुरणपोळी. निघते मी. ज्योती ऐकलीस का? अगं जेवण आण ग जेवायला. भूक लागली घेऊन ये बरं लवकर. आहे ग जेवायला. सकाळचीच भाजी आहे ना ग. अहो सकाळची भाजी होती ना गवारची म्हणून आता डबल दुसरी भाजी नाही केली. हा एक तर तुम्हाला माहिती आहे ना भाज्या किती महाग झाल्यात बाहेर. त्याच्यामुळे अहो भाजी नको वाटते टाकून द्यायला. त्याच्यामुळे आजच्या दिवस कसं खाऊन घ्या. हा उद्या सकाळी वेगळी अगं काय खाय 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 करायला लागली. सकाळची भाजी शिळी भाजी दिलीस तू मला. माहिती आहे ना मी शिळी भाजी खात नाही. मग रोज रोज सांगायचं का तुला? खायला शिळी भाजी नाही जाते तुम्हाला. हा दुसरं बरं काय? चालतं. शिळं मटण चालतं तुम्हाला. सकाळचं संध्याकाळी संध्याकाळचं सकाळी चालतं. हा आणि 8-8 दिवसाची दारू बरी चालते. काय जरा उदाहरण तरी जरा नीट देत जा. गप खावा. खा खा लावलंय नुसतंच खा खा. संध्याकाळच्या जेवणात तरी कर. फळी नाही खायची वेगळी करून देते. खावा ग. तू इथून उठ म्हणताना मला खाता येते. आखरीचा घास पण उतरवण्यात झालाय कशा. ओ आवरा बरं लवकर. अहो लग्नाला जायला उशीर होते. अहो सगळं आवरलंय आमचं. माझी सगळी बॅग बिग झाली. फक्त मला साडी नेसायची. तुम्ही आवरा बरं. सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला दाढी बिडी करायला सलूनला जायचं असते. हा आमचं सगळं आवरत आलं की तुमचं करायचं असतं सगळं. मला एक सांग, नवरदेवाला घोड्यावरच का बसवता? मला सांगा गाढवावर बसल्यावर कसं दिसन म्हणून ते घोड्यावर बसतात. असं काम कर ज्याच्यामध्ये तुझं टॅलेंट आहे.